नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मुंबईत सगळीकडे पाणी भरल्यामुळे ॲम्ब्युलन्स यायला त्रास होत असतो. ॲम्ब्युलन्स काही वेळेवर येऊ शकणार नसते आणि काव्याला लवकर ॲडमिट करू शकणार नसते. त्यामुळे आर्या डिसिजन घेते की आता तिथेच थांबून नंदिनीने काव्याची डिलिव्हरी करायची. पार्थ काव्याला पुश करायला सांगतो. तो काव्याला म्हणतो, काव्या, तुम्ही फायटर आहात, तुम्ही हे करू शकता, पुश करा. काव्या पुश करते आणि ज्या पद्धतीने आर्या सांगते त्या पद्धतीने डिलिव्हरी होती की नाही हे सगळं नंदिनी बघत असते. हे सगळं व्हिडिओ कॉलवर होत असतं. तर इथे मानिनीला काव्याची काळजी वाटत असते. मानिनी देवाकडे प्रार्थना करते आणि देव पाण्यातसुद्धा ठेवते. मानिनी खूप रडत असते. काव्याची डिलिव्हरी सुखरूप व्हावी म्हणून तिला काळजी वाटत असते. तर इथे काव्याला एक मोठी कळ येते आणि काव्या पुश करते तसं बाळ जन्माला येतं. पार्थ खूप खुश होतो. तो काव्याला उठवून बसवतो आणि काव्याला म्हणतो, काव्या, आपला बेबू. काव्या म्हणते, पण ते रडत का नाही आहे? पार्थचाही चेहरा पडतो. नंदिनीच्या हातात ते बाळ असतं पण ते रडत नसतं. नंदिनी आर्याला दाखवते. आर्या, विक्रम दोघंही रडायला लागतात. आता नंदिनी या बाळाला जीवनदान कसं देते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की काव्याची परीक्षा चालू असते. शेवटचा 1 मिनिट बाकी असतो. काव्याला खूप त्रास होत असतो. ती कसाबसा आपला पेपर पूर्ण करते आणि परीक्षाही झालेली असते. टीचर पटकन पेपर घेतात आणि काव्याला अजून त्रास व्हायला लागतो. काव्या मोठमोठ्याने ओरडत असते. तिकडच्या सगळ्या मुली काव्याजवळ येतात. काव्या पार्थला मोठमोठ्याने हाका मारत असते. एक मुलगी धावत खाली जाते आणि पार्थला आवाज देते. ती मुलगी पार्थ, नंदिनी, जीवा यांना सांगते की काव्याचं वॉटर ब्रेक झाले आणि तिला कळा येत आहेत. पार्थ जीवाला ॲम्ब्युलन्स बोलवायला सांगतो आणि तो नंदिनीसोबत वर धावत जातो. इथे जीवा ॲम्ब्युलन्स बोलवण्याचा प्रयत्न करतो, पण मुंबईत सगळीकडे पाणी साठल्यामुळे ॲम्ब्युलन्स काही येऊ शकत नसते. तर इथे नंदिनी, पार्थ काव्याजवळ येतात. काव्याची ती अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांनाही रडू येत असतं, पण ते कसंबसं स्वतःला सावरतात. काव्या मोठमोठ्याने ओरडत असते. तिला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात नंदिनीला मानिनीचा फोन येतो. काव्याचा पेपर झाला आहे का, काव्या कशी आहे, तिचा पेपर कसा गेला हे विचारायला तिने फोन केलेला असतो. पण तिला काव्याचा मोठ्याने किंचाळायचा आवाज ऐकू येतो. मानिनी विचारते, नंदिनी काय झाले, काव्या का किंचाळते? नंदिनी म्हणते, आई, इथे मी आहे हँडल करायला, मी तुम्हाला नंतर सगळं सांगते, आता घाई आहे, मी नाही बोलू शकत. नंदिनी फोन कट करते. मानिनीचं टेन्शन वाढायला लागतं. नेमकं तिकडे काय चालू असेल हे तिला काही कळत नाही. तर इथे नंदिनी आर्याला व्हिडिओ कॉल करते. आर्या तो व्हिडिओ कॉल उचलते. आर्या विचारते, नंदिनी व्हिडिओ कॉल का? नंदिनी काव्याला दाखवते आणि म्हणते, हे बघ, काव्याची ही अशी अवस्था झाली आहे, तिचं वॉटर ब्रेक झाले, काय करावं कळत नाही आहे. आर्या काव्याला शांत राहायला सांगत असते. तर इथे मानिनी जीवाला फोन लावते आणि जीवाला विचारते, जीवा, खरं खरं सांग, तिकडे काय चालू आहे? मी नंदिनीला फोन केला होता, काव्याच्या किंचाळायचा आवाज आला, काय झालं काय? जीवा इथे जे काही चालू आहे ते सगळं मानिनीला सांगतो. मानिनी म्हणते, तरी डॉक्टर म्हणाले होते तिला 8व्या महिन्यात डिलिव्हरी होऊ शकते आणि आता तेच झाले. काल या सगळ्या गडबडीत तिला 8वा लागला हे आपल्याला लक्षातच नव्हतं. जीवा म्हणतो, ॲम्ब्युलन्स पण येत नाही आहे. हे सगळं रम्या वसू ऐकत असतात. रम्याला खूप आनंद होतो. मानिनीला कधी एकदा कॉलेजला जाते आणि काव्याला बघते असं झालेलं असतं. मानिनी मिथुनला कॅब बुक करायला सांगते, पण पावसामुळे पाणी साचल्यामुळे कॅबही येत नाही. मानिनीचं टेन्शन अजून वाढतं. तर इथे जीवा फोन करून पार्थला सांगतो की मुंबईत सगळीकडे पाणी साचले, त्यामुळे आता ॲम्ब्युलन्स काही येऊ शकणार नाही आणि आपली कारही आपण काढू शकणार नाही. आर्या म्हणते, आता आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आहे. नंदिनी, तुलाच आता डिलिव्हरी करावी लागणार. नंदिनी घाबरते. नंदिनी म्हणते, नाही नाही, मी हे कसं करू शकते, मला नाही जमत, हे डॉक्टरांचं काम आहे. आर्या म्हणते, नंदिनी, हे तुलाच करावं लागणार आहे. अगं, तिची अवस्था बघ, ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागेल
आणि जरी आली तरी ट्रॅफिकमध्ये अडकून बसेल. तुम्हाला लवकर येता येणार नाही, कॉम्प्लिकेशन्स वाढतील. त्यापेक्षा आता तुलाच करावं लागणार, कर डिलिव्हरी. नंदिनी आपल्या बहिणीसाठी सगळं करायला होकार देते. बाहेर काही विद्यार्थी उभे असतात आणि ते व्हिडिओ शूट करत असतात. पार्थ दरवाजा लावून घेतो. नंदिनी सगळ्यांना छत्र्या उघडायला सांगते. आर्या पार्थला काही सामान आणायला सांगते. पार्थ काही मुलं टेबल अरेंज करतात आणि खाली जाऊन कॅन्टीनमधून गरम पाणी, टॉवेल, चिमटा, कात्री हे सगळं घेऊन येतात. आर्या सांगते त्या पद्धतीने सगळेजण करत असतात. तर इथे रम्या वसूला बाजूला घेते. वसू काव्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. रम्या म्हणते, आई, अगं हे सगळं करू नकोस. आता जरा विचार कर ना. अगं या सगळ्यामध्ये काव्याच्या बाळाला काही झालं तर? अगं ते जगलंच नाही तर? आठवतं आहे का गुरुजी काय म्हणाले होते? गुरुजी म्हणाले होते की काव्याच्या हातात बाळ दिसतंय, पण ते कोणाचं आहे हे क्लिअरली सांगितलं नव्हतं. रम्याचे विचार ऐकून वसूला सुद्धा आश्चर्य वाटतं. रम्या आता बाळाला सुद्धा मारून टाकायचा विचार करते. तिला जरा धक्का बसलेला असतो. तर इथे आर्या ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने नंदिनी डिलिव्हरी करत असतात. काव्याला त्रास होत असतो. ते दोघं काव्याला मोटिवेट करून तिला पुश करायला सांगत असतात. तर इथे रम्या म्हणते, आई, मला तर वाटतं ना नंदिनी आता काव्याची डिलिव्हरी करेल आणि त्यामध्ये काव्याचं बाळ जाईल. नंदिनी त्या गिल्टमध्ये राहील. ती त्या गिल्टमधून बाहेर येऊच शकणार नाही. आणि नंदिनीने आपलं बाळ मारले हे कळल्यावर काव्या वेडीपिशी होऊन जाईल आणि असल्या वेड्या बायकोसोबत पार्थ किती दिवस संसार करेल? त्यानंतर पार्थ माझा होईल, फायनली माझा. वसू विचारते, असं होईल? रम्या 2 बोटं पुढे करते आणि म्हणते, यापैकी एक बोट निवड. वसू तिच्याकडे बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.